रिया, हे बघ, पुन्हा असं कधीच करू नकोस हा रिया. तुला माहिती आहे ना, अश्वती जेव्हा आपल्या सगळ्यांमध्ये होती तेव्हा किती आनंदात असायचो आपण. ती गेली आणि त्याचा त्रास आपल्या दोघींना झाला. आणि आता पुन्हा तू तसंच करणार होतीस. त्या अँडीसाठी इतकी स्वार्थी झालीस तू की मला मागे टाकून जाणार होतीस. हे बघ रिया, तुला काहीही लागलं ना, तू माझ्याकडे माग, मी देईन तुला. अगदी माझ्या हक्काची गोष्ट असली ना तरी काढून देईन तुला. शालिनी ते बसा. हो बसा. हो हो. अनुराधा बस. हो बाळा, मोकळेपणी बस. अगो विभा, पाहुणे आलेत, काहीतरी उपम्याचं बघा. आणि हो, आज लिंबू आणि मिरची नको हो उपम्यात. आय डोंट बिलीव्ह दिस. तुला अभिजित आवडतो? गेले 10 दिवस मी अभिजित आणि शमिकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते. आता काय करू? तुझा आणि अभिजितचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू? तुला कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागणार नाहीये मामा. मामा, मी अभिजित आणि शमिकाच्या मध्ये येणार नाहीये. शमिका आणि अभिजितच्या लग्नासाठीच तू फक्त प्रयत्न कर मामा. अभि खूप चांगला मुलगा आहे मामा, खूप खूप चांगला आहे. विभा, काय? कोण आहे ती बाई? मला गावची आहे ना ग ती? ती कशासाठी आली इथे? अभिला मुलगी दाखवायला. त्याला माहिती आहे तो ह्याला हो म्हणणार आहे का? तो नाही हो मग कोणाच्या डोक्यातली आयडिया ही? तुमच्या मातोश्री. तर त्यांना कोणी काही सांगू शकतं का? हे बघ, मला माहिती हे सगळं तू का करतेस, पण त्याचा काही उपयोग नाहीये. हे बघा, तुमची मुलगी लाखात एक असेल, पण मला आधीपासूनच दुसरी एक मुलगी आवडते. अभि, त्यामुळे तिच्यासाठी दुसरा एखादा चांगला मुलगा शोधा तुम्ही. हो गॉड, एवढा वेळ काय करतोय हा अभिजित आतमध्ये? याला लेट नाही होणार का इंटरव्ह्यू साठी? कशाला एक नाही 3-3 लोकांच्या आयुष्याशी खेळायचं? हे बघा, मी समजू शकतो तुम्हाला वाईट वाटलं असेल, पण गेले आठवडाभर आमच्या घरात हेच चाललंय आणि मी समजून सांगून थकलोय आता. वसुंधरा ताई, निघतो आता आम्ही. हे आता अतिच झाले. अहो ऐकून घ्या जरा. मी काय नाही. चल ग. अहो शालिनी ताई, ऐका जर. झालं समाधान? हे बघा आजी, प्लीज. तुला हेच हवं होतं ना? पण सुरुवात तू केलेली आहे. 1 मिनिट. काय चाललंय? या पेन्सिलच्या घरात पुन्हा पाय ठेवायचा नाही. खरं सांगू आई, या अभिजितचा प्रामाणिकपणा मला खूप आवडला ग. खरंच, ज्या मुलीशी त्याचं लग्न होईल ती किती लकी असेल ना. काय केलं? तुम्हाला एक गोष्ट कशी कळत नाही? अभिजित, अरे शमिका या घराशी नाही रे जुळून घेऊ शकत. त्याला ज्या दिवशी हे समजेल ना तेव्हा तो तिचा नाद सोडेल. अरे ती मुलगी या घरात केर वारा जेवण खाण पळी पाहुणा सांभाळू शकणार आहे का? आजी, मी तिला बायको म्हणून आणतोय, मोलकरीण म्हणून नाहीये. सासूबाई, अहो काय बोलताय तुम्ही? हे योग्य तेच बोलते मी. अहो, अभि जे काही ठरवेल, जे काही करेल त्यात आनंद आहे मला. तुम्ही घ्या ना थोडं समजुतीने. समजुतीनच घेते मी, म्हणून तर शांत आहे. ते काही नाही, फार झालं हे, फार झालं. आता मी याला रोज एक मुलगी दाखवणार, कधीतरी पसंत पडेलच. हे अति होत आहे. हे बघा, मला शमिका शिवाय दुसरी कुठलीही मुलगी आवडणार नाही, हे मी तुम्हाला आधीही सांगितलंय आणि परत एकदा सांगतो.